नमस्कार मित्रांनो, माझं नाव संग्राम गायकवाड आणि आज आपण आलो आहे बालेवाडी हाय स्ट्रीटला इकडचा सगळ्यात सुंदर प्रोजेक्ट बघण्यासाठी. तर इथे तुम्हाला 3 BHK आणि 4 BHK असे दोन्ही व्हेरियंट्स मिळत आहेत. 1.5 एकर्स लँड पार्सल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 टावर्स आहेत. लोकेशन बालेवाडी हाय स्ट्रीट आहे आणि इथून फक्त 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्समध्ये तुम्हाला इकडचं मेट्रो स्टेशनसुद्धा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 1130, 1230, 1470 आणि 1600 स्क्वेअर फीटचे असे 3 आणि 4 बेडचे अपार्टमेंट्स आहेत. मी स्क्रीनवरती कार्पेट आणि त्याचं प्राइसिंग टाकतोय आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला 1600 स्क्वेअर फुटांचं 4 BHKचा सॅम्पल बनवलेला आहे. तर तो आपण आता बघणार आहोत. आणि वरती जायच्या आधी मी तुम्हाला फक्त 2 गोष्टी दाखवतो. स्विमिंग पूल, तुमचं लाऊंज, गेस्ट रूम हे तुमचे सगळे टॉप टेरेसला आहेत आणि खालच्या बाजूला सुद्धा तुम्हाला इथे कमर्शियल्स आहेत. मी एक ड्रोन शॉट टाकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला हा लँड पार्सल समजेल, तुम्हाला लोकेशन समजेल. आणि आता आपण बघूयात इकडचा 1600 स्क्वेअर फुटांचा अपार्टमेंट. या तर मित्रांनो, आता आपण हा 1600 स्क्वेअर फीटचा 4 BHKचा अपार्टमेंट बघतो. याचं लोकेशन बालेवाडी हाय स्ट्रीट आहे. मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं. तर 1600 स्क्वेअर फीटमध्ये किती मोठं घर होऊ शकतं हे ह्या बिल्डरने दाखवलेलं आहे. आत आल्याबरोबर 5x7ची तुमची पहिली एंट्री लॉबी आहे आणि ह्या बाजूला तुमची पहिली गेस्ट रूम आहे. ही गेस्ट रूम मित्रांनो 11x13 फुटांची आहे. गेस्ट रूम किंवा पेरेंट्स रूम आपण ह्याला बोलू शकतो. खूप मोठी विंडो ह्या बाजूला आहे. परफेक्ट लाईट आणि व्हेंटिलेशन. मोठा बेड ह्या बाजूला सुद्धा बघा तुम्हाला भरपूर जागा भेटतीये. सगळ्यात महत्त्वाचं 2 मोठी कपाटं सुद्धा इथे आरामात बसत आहेत. डिझाईन खूप सुंदर आहे. आणि ह्या बाजूला तुमचं 8x5चं वॉशरूम आहे. बघून घ्या एकदा. सोळाशे स्क्वेअर फीटमध्ये इतकं मोठं घर कसं बसू शकतं हे मलाच कळत नव्हतं. पण हा सॅम्पल बघितल्यानंतर मला लक्षात आलं की डिझाईन जर का चांगली असेल तर खरंच आपण खूप सुंदर घर बनवू शकतो. हे तुमचं लिव्हिंग आहे. आता मित्रांनो बघा, लिव्हिंग किती मोठं दिसतंय. तुम्हाला 6 सीटरचा सोफा आरामात आणि ह्या बाजूला 65 इंचेसचा TV आरामात बसतोय. आणि त्याचबरोबर डायनिंगसुद्धा इथे आहे जो 9x9चा डायनिंग आहे. पण तुम्हाला 9x9च्या डायनिंगमध्ये आरामात 8 सीटरचं डायनिंग इथे बसते. 15 फुटांचे तुम्हाला इथे बॅल्कनी सुद्धा आहे. साधारण ही बॅल्कनी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण लिव्हिंगला आणि डायनिंगला कव्हर होतीये. आता तुम्ही मला म्हणणार एकच बॅल्कनी आहे का? तर तसं नाहीये. तुम्हाला मास्टर बेडरूम सुद्धा बॅल्कनी भेटते. आपण ती पण बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांची सगळ्यात आवडती जागा ते म्हणजे किचन. 17x9चं हे किचन आहे मित्रांनो. 17x9 मध्ये तुम्ही बघा किती मोठं किचन भेटतंय. इथून पुढे जरी आपण ड्राय बाल्कनी ठेवली, म्हणजे इथे जर का आपण एक शटर लावला आणि ही ड्राय स्पेस वेगळी ठेवली तरी सुद्धा तुम्हाला 17-3 म्हणजे 14 फूट. 14 फुटांचं तुम्हाला मोठं किचन भेटतंय. हॉबन चिमणी ह्या बाजूला आहे आणि ह्या बाजूला तुम्हाला डबल डोअरचा फ्रीज, मायक्रोवेव्ह, OTG ओव्हन आणि चॉपिंग सेंटर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. आपण आता बघूयात किड्स बेडरूम, जी तुमची कॉमन बेडरूम असणार आहे. पण इथे कॉमन म्हणून उपयोग नाही आहे मित्रांनो, कारण का कॉमन बेडरूमला कॉमन वॉशरूम असतो. इथे तुम्हाला अटॅच वॉशरूम मिळतोय. 4 BHKचा अपार्टमेंट आहे. 1600 स्क्वेअर फीट. 1600 स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला 4ही बेडरूमला अटॅच वॉशरूम आणि एक पावडर रूम सुद्धा आहे, जी कॉमन वॉशरूम आपण म्हणू शकतो. तर ही तुमची किड्स बेडरूम विथ अटॅच वॉशरूम. हे सुद्धा वॉशरूम 8x5चं आहे. सगळे वॉशरूम सेम आहेत साईजला आणि तुम्हाला वॉशरूममध्ये कोहलरचे सगळे फिटिंग्स भेटत आहेत. समोरच्या बाजूला हे कॉमन टॉयलेट म्हणा किंवा पावडर रूम म्हणा, हे नको असेल कारण का ऑलरेडी तुमच्या घरामध्ये 4 वॉशरूम्स असणार आहेत. तर आपण हे ॲज अ स्टोर रूम सुद्धा यूज करू शकतो. आता आपण बघतोय तुमची सेकंड मास्टर्स. ही तुमची पेरेंट्सची पण असू शकते. 11x15ची ही बेडरूम आहे मित्रांनो. 15.5 फुटामध्ये काय काय होऊ शकतं ही बेडरूम तुम्हाला दाखवतीये. खूप मोठा बेड. त्याच्यानंतर सुद्धा बघा 3ही बाजूने तुम्हाला जेवढी हवी आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळतीये. ही एक विंडो आहे. आपण बघितलं होतं 2 बेडरूम त्या साईडला आहेत तर तिकडची बाजू तुमची ओपन आहे, पण ॲट द सेम टाइम इकडची सुद्धा बाजू ओपन आहे. इट मीन्स तुमच्या घराला क्रॉस व्हेंटिलेशन भेटणार आहे. आणि ह्याचं हे अटॅच तुमचं वॉशरूम आहे. हे सुद्धा वॉशरूम सेम साईज, सेम डिझाईन, सेम पॅटर्न. आता आपण बघूयात तुमची बेडरूम म्हणजे घर मालकाची बेडरूम. ॲक्च्युली आपण घर मालक कधी होऊ शकत नाही. आपले मम्मी डॅडी असतात घर मालक. पण ठीक आहे, आता ही बेडरूम तुम्हीच वापरणार आहात मला माहिती आहे. तर ही बेडरूम सुद्धा बघा 11x15ची आहे. तर मित्रांनो 11x15ची ती सुद्धा बेडरूम होती ज्याच्यामध्ये तुम्हाला कबर्ड्स ठेवायला लागत होते आतमध्येच. इथे तसं नाही आहे.
ह्या 11x15 मध्ये तुम्हाला फक्त बेड ठेवायचा आहे. सेपरेट तुम्हाला इथे बॅल्कनी सुद्धा आहे, ती तुम्ही एकदा बघून घ्या. आणि कबर्डसाठी तुम्हाला सेपरेट इथे स्पेस आहे. तर इथे वॉक इन वॉर्डरॉब हा तुम्हाला सेपरेट मिळतोय. तर हा बघा, तुम्हाला खूप मोठा वॉक इन वॉर्डरॉब इथे तुम्हाला भेटतोय. आणि ह्या बाजूला एक तुम्हाला ड्रेसर सुद्धा आहे. आणि ॲट द सेम टाइम तुम्ही वेट आणि ड्राय असं तुम्ही इथे करू शकता. तर हे तुमची वेट स्पेस आहे, विच इज युअर वॉशरूम. तर मित्रांनो, हा जो अपार्टमेंट आहे, मी परत रिपीट करतोय, हा 1600 स्क्वेअर फीटचा 4 बेडचा अपार्टमेंट आहे. याची किंमत 2,65,00,000पासून 2,90,00,000च्या आसपास जाते. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला 3 बेडचे पण व्हेरियंट्स आहेत. 4 बेडमध्ये सुद्धा एक 1450 कार्पेट, साधारण 1470 स्क्वेअर फीटचा 4 बेड सुद्धा इथे अवेलेबल आहे. तर मी स्क्रीनवरती सगळ्या व्हेरियंट्सची प्राईज आणि कार्पेट टाकतोय. लोकेशन बालेवाडी हायस्ट्रीट आहे, अगदी मेट्रो स्टेशनच्या पासून 2 मिनिटाच्या अंतरावरती. तर हा प्रोजेक्ट खूप सुंदर तुमचा एक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते किंवा ॲज अ सेल्फ यूज सुद्धा खूप चांगली होऊ शकते. तर नक्की मला कॉल करा आणि तुमचं स्वप्नातलं घर बुक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.